मंडळी नमस्कार. आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत. परिवर्तनातून परिपूर्ततेच्या मार्गाकडे ब्रीदवाक्य असलेल्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील जय किसान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या नूतन पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक शाखेचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला. राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील, माजी खासदार व म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या नूतन शाखेचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश स्वामी थोरात, संचालक शिवाजीराव ढोबळे, शरद सहकारी बँकेचे संचालक दौलतभाई लोखंडे, उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात, जय किसान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक संचालक संजय बानखेले, अध्यक्ष प्रशांत बागल, उपाध्यक्ष विकास जाधव, संचालक अवधूत शेटे, अजित बेंडे, भानुदास माशेरे, चंद्रकांत जंगले, दशरथ जाधव, सचिन ढोबळे, नितीन थोरात, वर्षा बानखेले, मेघा घुले, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन शेवाळे, पारगाव शाखेचे शाखा व्यवस्थापक अक्षय कुंजीर आदी मान्यवर, संस्थेचे सल्लागार, कायदेविषयक सल्लागार, सभासद, ग्रामस्थ आणि सेवक यावेळी उपस्थित होते. शाखा उद्घाटन प्रसंगी माननीय नामदार श्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, माजी सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच या विभागाचे माजी खासदार शिवाजीराव दादा आढराव पाटील, अध्यक्ष पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळ म्हाडा, तसेच आमचे मार्गदर्शक माननीय श्री बाळासाहेब बेंडे नाना पाटील, चेअरमन भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, दुसऱ्या शाखेच्या उद्घाटनानिमित्त उपस्थित झालात. प्रथमतः मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मी सुरेश भाऊ बोर यांना विनंती करतो, भाऊंना आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. खरं तर एकादशी आणि बारस हा भगवान विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या भक्तिमय संगमाचा महत्वाचा दिवस आहे आणि ह्या महत्वाच्या दिवशी आपण पारगाव या ठिकाणी जय किसान पतसंस्थेची दुसरी शाखेचं स्थापना उद्घाटन करत आहोत. खरं तर जय किसान पतसंस्थेची स्थापना मंचरमध्ये 2002 साली एका छोट्याशा गाळ्यामध्ये शॉपमध्ये झाली आणि मला चांगलं आठवतं, पहिल्या वर्षी फक्त डिपॉझिट पुटी ठेवी 10 लाखाच्या जमा झाल्या होत्या आणि त्याच्या अगेन्स्ट आम्ही 6-7 लाखाचं कर्ज वाटप केलं होतं. तर आज तागायत एकूण ठेवी जय किसान पतसंस्थेच्या 37 कोटी आहे, एकूण कर्ज वाटप 26 कोटी 50 लाख आहे, खेळते भागभांडवल 45 कोटी आहे, गुंतवणूक इतर बँकांमध्ये पतसंस्था असतील, पीडीसीसी बँक आणि शरद बँक, लाला बँकांमध्ये अशा सहकारी बँकांमध्ये एकूण गुंतवणूक 15.57 कोटी आहे. खरं तर जय किसान पतसंस्था ही शेतकऱ्यांसाठी विशेषतः काम करते. म्हणून आम्ही दरवर्षी वार्षिक सभेमध्ये सभासदांपैकी एका सभासदाला शेतकरी गौरव पुरस्कार आम्ही जाहीर करतो. जो शेतकरी चांगलं पीक घेतो त्या सर्वांचं अवलोकन करून असा किसान गौरव पुरस्कार दरवर्षी दिला जातो. विशेषतः मला आज सांगावंसं वाटतं, पारगाव शाखा साहेब आम्ही आणि दादा तुमच्या दोघांच्या संमतीने 1.5-2 महिन्यापूर्वी चालू केलेली आहे. आपला वेळ मिळत नव्हता, मग आम्ही छोटीशी पूजा करून छोटंसं उद्घाटन केलं होतं. पण माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये गेल्या 2 महिन्यामध्ये आम्ही 2.25 कोटीचं डिपॉझिट या पारगावमध्ये जमा केलेलं आहे आणि त्याच्या अगेन्स्ट 70 लाख रुपये आम्ही एका कर्ज रूपाने वाटप केलेलं आहे. खरं तर 4 शाखा मंजूर झालेल्या आहेत.
इतर 2 शाखा कळंब आणि घोडेगाव या ठिकाणचं लोकेशन आम्हाला आहे, पण आम्ही सर्व संचालक मंडळाने पूर्णपणे ठरवलेलं आहे पारगावमध्ये आम्हाला कसा रिस्पॉन्स मिळतो, कशा प्रकारे डिपॉझिट जमा होतोय, करावंसं वाटतं की आंबेगाव तालुक्याचा विकास खरे जनक तुम्ही दोघं आहात. ह्या भीमाशंकर कारखान्यामुळे आजूबाजूचा परिसर अगदी सुजलाम सुफलाम झालेला आहे का? त्याचं कारण असं आहे का, जय किसान पतसंस्था ही पारगाव सारख्या ठिकाणी अगदी नवीन संस्था आहे. आमचं इथं काही घेणं देणं नाही, फक्त काही नातेसंबंध असतील, मित्रमंडळी असतील, पण आम्ही गेल्या 2 महिन्यामध्ये $2.25 कोटी जमा करू शकलो. हेच खरं हे विकासाचं गणित आहे, हे याच्यावरून जाणवतं.